विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव. तुटला संदेह, तुटला संदेह. आवडी
अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया नाही आणि प्रमाण नाही आणि प्रमाण अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया नाही अधिक प्रमाण नाही अधिक प्रमाण धन धन तृण जन प्रण धन तृण जन
वैष्णवतो दयावरी देवावरी माया निर्धारी आहे अनेक प्रमाण तुकावनी आती होका तयाती भलती नाही आणि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरणा संसाच्या चांद्र प्रभादानी कथिता विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयंती गिल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरुंचे लढेवाळ नाम विठोबाचा दास तयाती चरणास दंडवत धन्य धन्य नामदेव सकळ वैष्णवांतराव धन्य धन्य नामदेवा एका जनार्दने चरणी ठेवा वैष्णव तो दया वगी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जगद्गुरु जगद्वंदनीय देहोनिवासी महान भगवद्भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री तुकोबारांचा अभंग आहे. प्रस्तुत सेवेकरिता निवडलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज यावच्छ मृत्यू लोकातील सकळ सामान्य लोकांना वैष्णवांची ओळख करून देतात. वैष्णव कोणाला म्हणतात, कोणत्या लक्षणांनी युक्त असणाऱ्या महात्म्यांना वैष्णव असं संबोधतात, ते अभंगातून तुकाराम महाराज जगापुढे ठेवत आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं अगत्य. या ठिकाणी या छोट्याशा असणाऱ्या वस्तीवर आजचा असणारा कीर्तनाचा समारंभ किम निमित्त आहे. सर्वांना ज्ञातच असेल, या वस्तीवर राहणाऱ्या कैलासवासी सुवर्णा संजय मांजरी या मातोश्रींचा असणारही प्रथम वर्ष श्राद्ध आहे. त्या निमित्ताने असणारी कीर्तनाची सेवा आहे. प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगातून तुकाराम महाराज सामान्य लोकांना वैष्णवांची लक्षणं सांगत आहेत. वैष्णव कोणाला म्हणतात, कोणत्या लक्षणांनी युक्त असणाऱ्या महात्म्यांना वैष्णव असं संबोधतात, या अभंगातून तुकोबाराय सांगतात. अभंगाचं चिंतन करत असताना साहजिकच मनामध्ये शंका उपस्थित होऊ शकते की तुकाराम महाराज अभंगातून आम्हाला वैष्णवांची लक्षणं का सांगत असावी. कशा करता तुकोबारांनी अभंगातून वैष्णवांची लक्षणं जगापुढे मांडण्याचा खटाटोप केलेला आहे. काय कारण असेल, काय प्रसंग असेल की म्हणून महाराजांना या अभंगातून वैष्णवांची लक्षणं जगापुढे मांडावीशी वाटली, अशी शंका निर्माण होऊ शकते. अनेक पद्धतीने त्या शंकेचं निरसन करता येईल. त्यातल्या त्या जर का विचार करायचा झालं तर जगद्गुरु तुकाराम महाराज एक अवतारी महापुरुष आहे. जगद उद्धारा करता अशा प्रकारे महाराजांचा अवतार आहे. साधू संतांचा आणि देवाचा अवतार असतो, सामान्य लोकांचा जन्म असतो. अवतार आणि जन्म या दोन शब्दामधला फरकच पाहायचं झालं तर थोडक्यात सांगून जातो. ज्या येण्यामध्ये स्वातंत्र्य त्याला अवतार म्हणा, ज्या येण्यामध्ये परस्वाधीनता त्याला जन्म असं म्हणा. मनुष्य जन्माला येण्याची प्रमुख 3 कारणं संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात.
पहिलं कारण आहे कर्म, दुसरं कारण आहे वासना आणि तिसरं कारण आहे पाप पुण्य. पापाचं पारडं जास्त झालं तर नरकात जाऊन पडावं लागतं आणि पुण्याचं पारडं जास्त झालं तर स्वर्गात जाऊन पडावं लागतं. ज्या वेळेला हे दोन्ही पारडे समान होतील त्या वेळेला या ठिकाणी जीवाला जन्म प्राप्त होतो. नाथ महाराजांचं बोलणं आहे, पाप पुण्य समान समी तई पाविदील कर्मभूमी. नाथ महाराज सांगतात पाप आणि पुण्याचं पारडं समान झाल्यानंतर जीवाला जन्म प्राप्त होतो. दुसरं कारण आहे वासना. नामामनी जया चित्ती जी वासना जन्मकर्मी जाणा तैशी होती. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी तेची झाले अंगे हरिरूप. वासना हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण जन्माला येण्याचं म्हणून संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतं ते म्हणजे कर्म. आगा कर्मी जै उरावी तीही सुखदुःखी फळावी तया ती भोगावया यावी ती हाय. केली कर्म झाली तिची भोग आली उपजले मेले आईसे किती. महाराज सांगतात केलेलं कर्म भोगल्याशिवाय संपत नाही बुवा. सामान्याला कर्म चुकत नाही यात काय नवलं. तुम्ही आम्ही लोक कर्माने बंधिनी मनुष्य लोक. तुम्ही आम्ही लोक कर्माने बांध गेलेलो आहे. केलेलं कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. सामान्य लोकाला कर्म चुकत नाही यात काय नवलं. नामदेव महाराज म्हणतात नावाने कर्म ब्रह्मदेवाला कर्म चुकलं का बुवा? काय कर्म घडलं त्याच्या हातून? घडू नये ते घडलं. जे कर्म त्याच्या हातून घडायला नाही पाहिजे तर ते कर्म घडलं. मज कामाची निघाई ब्रह्मा कन्येशी धरू जाई पाराशरी केली कायन भोगिली जीवा दुर्गंधा. नाथ महाराज सांगतात घडू नये ते कर्म ब्रह्मदेवाच्या हातून घडलं. परिणाम असा झाला कोणी ब्रह्मदेवाची पूजा करत नाही, कोणी ब्रह्मदेवाचं तीर्थ घेत नाही, कुठेही ब्रह्मदेवाचा जन्मोत्सव साजरा होत नाही, कुठेही ब्रह्मदेवाला जयती पूजलं जात नाही. या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाची मंदिर आहेत, महादेवाची मंदिर आहेत, पण ब्रह्मदेवाचं मंदिर आहे का? का नाही? वाईट कर्म घडले त्यांच्या हातून, त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी पूजलं जात नाही. सांगायचं तात्पर्य काय? ब्रह्मदेव काय सामान्य आहे का? ज्या ब्रह्मदेवाला भगवंताने आपल्या षड्गुणापैकी ज्ञान नावाचा गुण ब्रह्मदेवाला दिलेला, ज्याने उपदेशिला चतुरान ऐश्वरी वाढविला अर्जुन वैराग्य शुकाती बोधून ब्रह्म सनातन पावविला. महाराज सांगतात ज्ञान नावाचा गुण ब्रह्मदेवाला दिला.
ब्रह्मदेवाचं ज्ञान किती श्रेष्ठ आहे हे जेवढं काय डोळ्याला दिसतंय का नाही तुम्हाला जगत, हे सगळं ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं आहे. सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता जयाचा अर्थ जीवी जाता जी वर्ण त्रयती जगता विश्वसृजन योग्यता आली त्यास मद ईश्वराती नोळखी ना सृष्टी ही करू शकी तो थोर केला एकी नामी जेनी ज्ञानोबाला सांगता हे सगळं केवळ्याला जेवढं काही दिसते सगळं ब्रह्मदेवाने निर्माण केलं. किती ज्ञान श्रेष्ठ ब्रह्मदेवाचं, एकासारखं दुसरं निर्माण केलं नाही बा. प्रत्येकाची चेहरे निराळे, प्रत्येकाचे हावभाव निराळे, प्रत्येकाच्या सवयी निराळे. जगाच्या पाठीवर 350 कोटी लोकसंख्या, प्रत्येकाचे चेहरे निराळे. हे कोणी निर्माण केलं? हे सगळं ब्रह्मदेवानं निर्माण केलं बा. एवढा मोठा असणारा ब्रह्मदेव, सत्यलोकाचा राजा ब्रह्म, त्या ब्रह्मदेवाला कर्म चुकलं नाही. तुम्ही आम्ही की झाडकी पत्नी. ज्ञानोबारांची भाषा त्याच्या पुढची आहे. ब्रह्मदेवाच्याही पुढचे असणारे देव, त्यांनाही कर्म चुकलं नाही. करमी श्रीराम वनवासा गेला, करमी दशरथ वियोगी मेला, करमी रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. प्रभू रामचंद्र उद्या सिंहासनावर बसणार होते. आदल्या दिवशी जे ते काय त्या कैकेयीला वाटलं वनवासाला जावं लागलं राम राहायला. करमी श्रीराम वनवासाला गेला. एवढा मोठा रावण, त्याला देखील नाश झाला का? त्याचं कर्म आहे. राजा दशरथ 4 मुलं होती अंतकाळाच्या वेळेला, एकही जवळ नाही का? त्याचं कर्म आहे. आई साहेब सीता मातेला प्रभू रामचंद्रांचा वियोग झाला का? हे त्यांचं कर्म आहे म्हणतात. सांगायचं तात्पर्य काय? केलेलं कर्म हे भोगल्याशिवाय संपत नाही. जीव हा कर्माधीन आहे. मनुष्य जन्माला येण्याचं ते एक कारण संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतं. साधू संतांचा आणि देवाचा विचार केला तर साधू संतांचा देवाचा जन्म नाही बुवा. साधू संतांचा देवाचा अवतार आहे. देवाचाही अवतार आहे, संतांचा अवतार आहे. संतांचा अवतार कशा करता असतो? अवतार दो
करता ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली उद्धराया दीन जना धर्माची वाट मोडी अधर्माची शीग चढी तै आमाई निलघडी संसार स्थिती नाथ महाराज सांगतात की जगत उद्धारा करता अशा प्रकारे संतांचा अवतार आहे. जगद्गुरु तुकोबार एक अवतारी महापुरुष आहे, सामान्य नाहीत बुवा. त्यांचा काही जन्म आहे का? तुकोबारायांचा अवतार आहे. जगद्गुरु तुकोबारा या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर या जगतामध्ये महाराज वावरत असताना सहज तुकोबारांनी या जगावर दृष्टी टाकली. पाव तर म्हणजे काय चाललंय या जगतामध्ये. किती लोक गळ्यात तुळशीच्या माळा आहेत, किती लोक पंढरीची वारी करतात, किती लोक ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचतात, हरिपाठ म्हणतात, नामचिंतन करतात. पाव म्हणजे काय चाललंय काय या जगामध्ये. महाराज एकंदरीत या जगताचं निरीक्षण करत असताना अशी गोष्टीची तमा न बाळगता रात्रंदिवस कष्ट करत आहेत. ही गोष्ट कोण्या एखाद्यालाच पाहिजे असं नाही. स्त्री असो, पुरुष असो, गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, प्रत्येक जीवाला त्याच गोष्टीचा ध्यास लागलेला आहे. ती गोष्ट मिळवण्याकरता रात्रंदिवस जीव धडपडत आहे. काय नाव आहे त्या गोष्टीचं? त्या गोष्टीचं नाव आहे सुख. सुख नको असा जगाच्या पाठीवर कोणी नाही. मला सुख नको असं कोण म्हणू शकतो सांगा बरं. मज लागी दुःख व्हावी ऐसे कोणी भावी नाजवी न वांछित सुख पावी येणे संभवी स्वतंत्र. मला दुःख असा कुणाला वाटत नाही बुवा. कोण असा आहे का पंढरीच्या वारीला जातो, 12-12 तास त्या रांगेमध्ये उभारतो आणि तहान भूक याची तमा न बाळगता देवाच्या रांगेमध्ये उभारल्यानंतर ज्यावेळी पांडुरंगाच्या दर्शनाचा योग येतो, चरणावर मस्तक ठेवण्याचा ज्यावेळी योग होतो, त्यावेळी कोण देवाला म्हणतो का देवा जगामधली सगळी दुःख माझ्या पदरात टाक? कोणी म्हणतं का? कोणी म्हणत नाही. जो तो जातो दुःखाचं गारानं देवापुढे गातून सुखाची अपेक्षा करतो. प्रत्येकाला सुखाची हाव आहे, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. रात्रंदिवस जीव सुखा करता धडपडतोय, पण सुख मिळतं का? सुख पाहिजे पण सुख मिळत नाही बुवा. कसं असतं महाराज ज्ञानोबाराय बोलतात, अगा रोग काय रोगिया आवडी दारिद्र्य दरिद्रिया परी भोगवी जे बळी अदृष्टजी. एखाद्या मनुष्याला रोग होतो तो काही त्याला आवडतो म्हणून होतो, पण रोग कोणाला आवडायला लागलाय? एखाद्या मनुष्याला दारिद्र्य येतं ते काही त्याला जायची आवडतं म्हणून येतं का? नाही 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 नाही. परी भोगवी बळी अदृष्ट जीवी. बलवत्तर असणार कर्म त्याच्यामुळे त्याला जायते ते रोग ते दारिद्र्य भोगावं लागतं. तसं जीवाला दुःख भोगावं लागतं. त्याला कारण आहे त्याचं बलवत्तर असणार अदृष्ट. साधं गणित आहे, साधं एकदम साधं गणित सांगितलेलं शास्त्रामध्ये. पापाचं फळ हे दुःख आणि पुण्याचं फळ हे सुख आहे. ज्या वेळेस आपल्याला दुःख होतं साहजिकच समजायचं आपलं पाप उदयाला आले. ज्या वेळेस आपण सुखी होतो त्यावेळेस समजायचं की आपलं पुण्य फळाला आलेलं आहे. जीवाला दुःख नकोय, सुख पाहिजे, पण सुख मिळत नाही बुवा. का मिळत नाही? त्याचं कारण आहे पत्ता चुकला म्हणून मिळत नाही. जायचं कोल्हापूरला, बसला सोलापूरच्या गाडीत आणि किती दिवसानं कोल्हापुरी येणारच नाही बुवा, गाडी चुकली. माणसं जी सुखाची अपेक्षा करतात ना ती दुःखरूप असणाऱ्या गोष्टीमध्ये सुखाची अपेक्षा करतात, म्हणून जीवाला सुख होत नाही. संतांनी हेच सांगितलेलं आहे. काही लोक समाजामध्ये अशा आहेत की त्यांना वाटतं विषयाचा भोग घेण्यामध्ये सुख आहे. काही लोकांना वाटतं सत्ता संपदा ऐश्वर्य भोगण्यामध्ये सुख आहे. काही लोकांना वाटतं प्रपंच सुख आहे. साधू संतांचं वाङ्मय पाहिलं तर संतांनी स्पष्ट जगाला सांगितलं इथं कुठंही सुख नाही. जे विषयामध्ये सुखाचा शोध घेतो, विषयाच्या अधीन जातो, मानवी देहासारखा अमौलिक देह त्याला प्राप्त होतो. खाऊ नाही ते खातो, पिऊ नाही ते पितो, जाऊ नाही तिकडे जातो, करू नाही ते करतो.
केवळ जे आहे ते क्षणिक असणाऱ्या विषयाचा भोग घेतून सगळ्या आयुष्याचं वाटोळ करून टाकतो. विषयाची चरवणी ही आयुष्याची गाळणी, सगळ्या आयुष्याची गाळणी करून टाकतो. किंवा तुकोबा सांगतात विषय ओढी भुलली नारायणी भाव नरदेहासारखं ठिकाण लाभलं पण भगवंता विषयीचा भाव नकोच. खाऊ नाही ते खायचं, पिऊ नाही ते प्यायचं, जाऊ नाही तिकडे जायचं, करू नाही ते करायचं, पाहू नाही ते पाहायचं, बोलू नाही तसलं बोलायचं, ऐकू नाही तसलं ऐकायचं. सगळं आयुष्य विषयाच्या चरवणीमध्ये मातीत घालतो. मला विषय काय सामान्यच काय, 5 प्रकारचे विषय शब्द स्पर्श रूप रसगंध, या सगळ्या ज्या आहेत ते विषयांचा प्रभाव एवढा आहे जीवावर. हे विषय जिकडे इंद्रियाला ओढतील तिकडे ते जे आहे ते विषय जे आहे ते विषयाच्या ठिकाणी इंद्रिय धाव घेतात. त्या इंद्रियाचा राजा म्हणजे मन, आणि जिकडे जिकडे या मनाला इंद्रिय ओढतील तिकडे तिकडे ही विषय सेवना करता जात असतो. मनाचा स्वभाव इंद्रियाची ओढी पतनाची दोडी वरी हाव. नाथ महाराज सांगतात जीवा रसाकडी ओढी तृषा प्राशना लागी तोडी शेषनाशी रती सुखाची गोडी ते तर पडी रमावया त्वचा पाही मृदुपन उदरांची पूर्णान्न श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आलापू अशा असणारे 5 विषय जीवाला जे आहे ते गबसू देत नसतात. ही विषयाचा भोग घेण्यामध्ये माणसाला वाटतं सुख आहे, पण महाराज म्हणतात विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाची किंकर बहुसाल. यम यातना भोगावं लागतात. काय यातना जाता एवढं विस्तृत सांगत बसत नाही. नाथा तुकोबरांचा एकच अभंग पहा नाठाचा, नाही त्या यमाशी करुणा
बाहेर काढिता कुडी प्राण. सगळी यम यातना आहे, ती यम यातना दुःख त्याला भोगावला. सांगायचं तात्पर्य काय, विषयात सुख नाही. सत्ता ऐश्वर्य भोगण्यामध्ये सुख आहे लोकाला वाटतं. सत्ता ऐश्वर्य भोगण्यामध्ये सुख असतं तर रावणासारखा दुःखी झाला असता का? रावणा इतकी सत्ता कोणाची सांगावर. रावण कोण्या तालुक्यात आमदार होता का? जिल्ह्याचा खासदार होता का? राज्याचा मंत्री होता? छे असले सामान्य पद त्याच्याकडे नव्हती. रावणाची सत्ता स्वर्गावर होती व 33 कोटी देव त्याने बंदी खाण्यात घातली. रावणाची नित्यांकित सुरवर झालेली समस्त ब्रह्मादिका चिंतात भूत ती रमानात प्रार्थिना. नाथ महाराज वर्णन करतात, रावण सगळी देवबंदी खाण्यात घातली, काम लावली होती. एवढं मोठं त्या रावणाची सत्ता होती तरी सुद्धा रावण सुखी होता का? एवढी संपदा, बरं संपत्ती त्याची तेवढी, आयुष्य बी तेवढं, परिवार बी तेवढा, सत्ता बी तशी, तरी सुद्धा रावण सुखी नाही. सत्ता ऐश्वर्य भोगण्यामध्ये देखील सुख नाही. काही लोकांना वाटतं मग प्रपंच धड झाकट करण्यामध्ये सुख असं. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावा. खर म्हणजे गाढव, अरे गाढवा संसाराचं दासे तो करू नको. दुःख नाही, दुःखाचे डोंगरच्या डोंगर भोगावं. का संसारात सुख नाही? मग आम्ही काय करतो ती काय खोट आहे का? आणि कुठले संत संसारिक नव्हते. अपवाद हे 4 भावंड जर का सोडली, निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, सोपानदेव, मुक्ताबाई, जवळजवळ बऱ्यापैकी सगळे संत प्रापंचिकच होते. संसारात सुख नाही त्याचं कारण आहे संसाराचं मूळ दुःख आहे. संसार दुःख मूळ चहूकडी इंगळ, विश्रांती नाही कोटी दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शोनी पाटेला नामी शरण जाव दृष्टी दिल निर्मळ. प्रमाण सगळ्यांना पाठ आहे नाही काही, पण कोणाचा संसार सुटतो का? चाललंय हे सगळं प्रपंचा करतात चाललंय. नामदेवराय उदाहरण देतात, विषय विषम सुख विषयाचे गळाळे तयाचे सोहळे करते लोक. बँड लावून लग्न करते, फटाकडे उडवडू करते, मोठ्या जे आहे ते पत्रिका छापून करते, लोकाला पाहिजे तसं जीवन करते. पण माहित असतं पुढं काय होणार आहे, तरी सुद्धा माणसं त्यात उडी घेतात. कारण विषय विषम सुख विषयाची गळाळे तयाची सोहळे करते लोक. नामदेवराय सांगतात त्याच्यामध्ये दुःख आहे, सुख नाही, त्याचं मूळ दुःख आहे. संसाराचं मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकेल कवनाची श्रवणी कैसी सुख निद्रा अंतरणी इंगळाची. ज्या झाडाचं मूळ दुःख आहे त्याला सुखाची फळं कशी येतील सांगावं? आंब्याचं झाड लावलं किती दिवसानं डाळिंब येतील, डाळिंबाचं झाड लावलं किती दिवसांनी चिक्कू येईल, चिक्कूचं झाड लावलं किती दिवसांनी संत्री येईल. तुम्ही म्हणताल बुवा डोकं ताळ्यावर आहे का? आंब्याचं झाड लावल्यावर कुठं डाळिंब येत असतं का? बी आंब्याचं पेरल्यावर डाळिंब फळ येत असतं का? तसंच हे संसाराचं मूळ जर का दुःख असेल तर त्याला सुखाची अपेक्षा करणं हे चुकीचं लक्षण आहे. संसारामध्ये सुख नाही, दुःखाचे दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार, सुख नाही, सूक्ष्मतेने विचार करा. सुखाचा विचार सुद्धा संसारात नाही. आणि ज्यावेळी जगद्गुरु तुकोबरांनी सगळ्याची मतं खोडून काढली की विषयात सुख नाही, सत्ता ऐश्वर्य भोगण्यात सुख नाही, प्रपंचात सुख नाही, त्या साधकांनी लोक तुकोबराने प्रश्न केला, महाराज याच्यात सुख नाही, त्याच्यात सुख नाही, त्याच्यात सुख नाही म्हणता मग सुख आहे तरी कुठं? तुकोबरा म्हणले आता तुमची गाडी आली रुळावर, सुख कुठं आहे हे सांगायला तर आम्ही एवढं लावून इथं आलेलो आहे. ज्या सुखाच्या योगाने आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होणार आहे, परमानंद स्वरूपाची प्राप्ती होणार आहे, जीवनामध्ये आनंदच आनंद अशा प्रकारे प्राप्त होणार आहे. असं सुख मिळण्याचं एकमेव ठिकाण या जगतामध्ये जर का कुठं असेल तर उभे Yeah.
महाराजांनी त्या साधकांना सुखाचा पत्ता सांगितला. कुठं आहे सुख? वैष्णवांच्या अंगणात उभा आहे. ज्या सुखाच्या योगानं जीवाच्या अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होणार आहे, परमानंद स्वरूपाची प्राप्ती होणार आहे, असं सुख कुठं आहे? तर वैष्णवांच्या अंगणात आहे. सुख कुठं आहे? वैष्णवांच्या जवळ आहे. वैष्णवा संगती सुख वाटी जीवा आणि कमी देवा काही सुख वाटी हिची ठाई बहुपाई संतांच्या सुखया संत समागमी नित्य दुनावी तुझ्या नामी धनवती सकळ करमी सर्व काळ प्रेमी डुल्लत सुख सर्व सुखी आदी येथे ती उडली संतांची देखिली किंवा तुका म्हणे तेथे सुखा काय उणी राहे समाधान चित्ताच्या. कितीतरी प्रमाण पाहता येईल. सर्व प्रमाणावरनं एवढं सिद्ध होतं की जगाच्या पाठीवर सुख मिळण्याचं ठिकाण म्हणजे फक्त संत आहेत, वैष्णव आहेत, साधू आहेत. हे जवळ जवळ एकार्थी वाचक सगळे थोड्याफार फरकाने शब्द आहेत. मग संतांच्या जवळ सुख आहे, वैष्णवांच्या अंगणामध्ये ते सुख आहे, वैष्णवांच्या संगतीत सुख आहे. तर मग महाराज वैष्णव कुणाला म्हणायचं? त्या वैष्णवांची लक्षणं काय? वैष्णवांच्या संगतीत जर का सुख असेल, ज्या सुखाकरता आम्ही रात्रंदिवस धडपडतोय ती जर का वैष्णवांच्या जवळ असेल तुम्ही सांगता, तर मग वैष्णवांचं लक्षण काय? वैष्णव कुणाला म्हणावं? असा पुढचा प्रश्न ज्यावेळी तुकोबारांना त्या साधकांनी केला त्यावेळी तुकोबारा वैष्णवांची लक्षणं त्यांना सांगतात. वैष्णव त्याला म्हणावं. कोणाला? वैष्णव
ब्रह्मान तन धन तृणजन. मग महाराज त्या साधकांना वैष्णवांची लक्षणं सांगतात. वैष्णव त्याला म्हणावं. काय लक्षणं सांगितली? सगळी वैष्णवांची लक्षणं पुढे तुकोबाने सांगितलेली आहेत. काय सांगितलेली आहेत लक्षणं याचा आपल्या वेळेमध्ये विचार करायचा. एक वेळ मोठ्या प्रेमानं भजन. विठोबार तुकाराम महाराज सामान्य लोकांना वैष्णवांची लक्षणं सांगत असताना कशा करता सांगितलेलं आहे, कशा करता महाराजांनी वैष्णवांची लक्षणं जगापुढे ठेवलेली आहेत याचा विचार केला. पण काय लक्षण? पहिलं लक्षण तुकोबारांनी सांगितलं, अवघी देवावरी माया. ज्याची देवावर माया आहे त्याला वैष्णव म्हणा. सगळे शब्द विचार करण्यासारखे दोन. अवघी, अवघी शब्दाचे दोन अर्थ होतात. दोन अर्थ. अवघी म्हणजे फक्त आणि अवघी म्हणजे संपूर्ण. अवघी या शब्दाचा पहिला अर्थ आहे फक्त ज्याची देवावर माया त्याला वैष्णव म्हणा. एखाद्याच्या खिशाला पेन असतो. पेन, हो भाऊसाहेब पेन किती रुपयाला आणला? अवघा 5 रुपयाला म्हणा. अवघा शब्दाचा अर्थ फक्त 5 रुपये. तसं हिता अवघी देवावरी माया म्हणजे फक्त ज्याची देवावर माया त्याला वैष्णव म्हणा. दुसरा अवघी या शब्दाचा अर्थ होता अवघी म्हणजे संपूर्ण. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली, अवघाती संसार सुखाता करीन आनंदी भरीन तिन्ही लोके. आता हिता अवघा शब्दाचा अर्थ फक्त घेऊन चालत नाही. फक्त संसार सुखाचा करीन त्रिभुवनामध्ये आनंद भरेन असं घेऊन चालत नाही. मग अवघाती संसार म्हणजे संपूर्ण संसार सुखाचा करीन त्रिभुवनामध्ये आनंद भरीन. इथं अवघा या शब्दाचा दुसरा अर्थ संपूर्ण. या भंगाचा जर का विचार केला तर दोन्ही अर्थ या कडव्याला लागू होतात. फक्त ज्याची देवावर माय त्याला वैष्णव म्हणा, किंवा संपूर्ण ज्याची देवावरच माय आहे त्याला वैष्णव म्हणा. अजून महत्वाचा शब्द महाराजांनी वापरला तो म्हणजे माया. माया शब्द सांगितलेला आहे. प्रेम वेगळं आणि माया वेगळी. नवरा बायकोचं पती पत्नीचं असतं ते प्रेम असतं. माय लेकराची असते ती माया असते. वा, प्रेम आणि मायातला फरकच सांगायचा झाला. प्रेम हे लवचिक असते, लवचिक, आणि माया ही निब्बर असते, निब्बर. प्रेम लवचिक असतं म्हणून ताणले की तुटत. माया निब्बर असते. बा किती बी ताना. कधी ऐकलंय का कोर्टामध्ये माय लेकराचा घटस्फोट झाला? हा, माया आहे ती, निब्बर आहे. लेकरू कसं का काय का असं ना, किती गोड्या करणार लेकरू असू द्या, किती वाईट असू द्या, किती त्याची आईला त्रास देणारा असू द्या, पण त्या लेकराविषयी इतकी माया असते आईच्या लेकरामध्ये. त्याच्या अंतःकरणामध्ये खूप माया असते, खूप प्रेम असतं. महाराज नामदेवराव उदाहरण घेतात. उदाहरण, एखाद्या मायेच्या पोटी आंधळ पोरग जन्माला येतं. काय तो काय कर्म असेल, प्रारब्ध असेल. एखाद्या मायेच्या पोटी
मुक जन्माला येतं, बहिर जन्माला येतं, पांगलं जन्माला येतं. खऱ्या अंतःकरणाची आई असेल ती त्या लेकराला टाकून देते नाही. नाही नाही नामदेवराय सांगतात परी जीवा परिस बाळ पडी आंधळी बंगडी मुख्या नरगड परी जीवा परिस बाळ पडी. तुम्ही सगळे बदलू शकता, मला बदलता येत नाही. मी काय एखाद्याला इथे येऊन उभार म्हणू शकत नाही. पुढचं चांगली गोष्ट आहे बुवा, एक एका होणी बळी. प्रत्येकाच्या हात अगदी वाखाणण्यासारखे बरं का पाहिजे बुवा. काळाची गरज आहे. संप्रदाय अशा पद्धतीनं वाढला पाहिजे. तसलं धांगड दिंग्यानं वाढून काय उपयोग नाही बुवा. ती मोकार आहे मोकार. काय त्यांचा उपयोग? ही नुकसान करणारी जात आहे सगळी. काही उपयोग नाही. ही असलं वाढलं पाहिजे बुवा. हा किती पकवाजे बदलले सांगा की आता पण अजून 2-3 असतील आहेत ना. लावून ठेवा. चांगली गोष्ट आहे बरं का महाराज. अशी तरुण पिढी ह्या परमार्थात जर का अधिक नाही का आमच्या वाट्याला सगळं बॅटऱ्या उतरलेलंच गिऱ्हाईक सगळं. इथं मात्र तसं म्हणून मला म्हणू वाटते बुवा. नाही तर काय कधीच उरकून रिकामं जात असतं. कसं असतं अशी साथ पाहिजे, असा आनंद पाहिजे, असं वातावरण पाहिजे. मग ते माझ्या इथे म्हणायला वगैरे असो. सांगायचं तात्पर्य का नामदेवराय सांगतात आंधळे पांगळे मुख्य अनर्गळ परी जीवा परिस बाळ पडी अंते मान. आंधळं पोरग जन्माला आलं, पांगळं मुका अनर्गळ जन्माची आई असेल अंतःकरणाची खऱ्या अंतर्गती टाकून देते की नाही. परी जीवा परिस बाळ पडी अंते मान. आपल्याच कलेजाचा तुकडा म्हणजे आई त्या लेकरावर किती प्रेम करते. आईचं लेकराचं नातं म्हणजे जगाच्या पाठीवर पवित्र असं नातं आहे. इतकं त्या आईचं अंतःकरण लेकरा करता वाहत असते. एक क्षण देखील त्या लेकराला आई दूर होत नाही, आईला लेकरू दूर होत नाही. माई विनबाळ क्षण भरी न राही नदी कथा होय का सावीस. अनेक उदंड बुजावी ती तरी छंद त्या अंतरी माऊलीचा महाराज. क्षण देखील लेकरू आईपासून वेगळं होऊ शकत नाही, आई लेकरापासून वेगळं होऊ शकत नाही. इतकी माया असते बुवा. किती माया करावं त्या आईनं लेकरावर. तिथून ते आई त्या लेकराच्या काळजीला सुरुवात करते. हा त्याला त्रास हात पोटात होऊ नये म्हणून डॉक्टर सांगतात का नाही लय तिखट खाऊ नका, खारट खाऊ नका. आपल्या लेकराला त्रास होतो. त्या आई लेकराला त्रास होऊ नये म्हणून तिथून जायचे त्या लेकराचं जायचे हिताची काळजी करते. जन्माला आल्यानंतर सुद्धा सुरुवातीच्या काही वर्ष त्या लेकराला बोलायला येत नाही, सांगायला येत नाही. भूक लागली, तहान लागली, काही बोलता येत नाही. एके दिवशी पोटात दुखत असतं ती बी सांगता येत नाही. ती सगळी जाणणारी कोण असेल आई असते बुवा. लेकराचे Ah
लाभाशिवाय प्रेम करणारे जगाच्या पाठीवर एकमेव जात म्हणजे आई ती जात आहे. सांगायचं तात्पर्य काय, माया लेकराची असते ती माया असती. हो, तसं वैष्णवांनी देखील ते देवावर प्रेम नाही करावं भाऊ, माया करावी. माया खूप, माया खूप, प्रेम, प्रेमाचीच पुढची अवस्था म्हणजे माया. हा, प्रेम हा थोडा अलीकडचा शब्द आहे, त्याच्याही पुढची अवस्था म्हणजे माया आहे. वैष्णवांची देवावर माया असतो. किती माया करावी, किती प्रेम करावे या संतांनी देवावर. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, देवाला देवा, अरे बाबा, आमचा प्राण देखील जेवढा आम्हाला आवडत नाही तेवढा तू आम्हाला आवडतो. तुझी अनवाई नगा देवराया, बहु आवडशी जीवापासून. या शपथ घेऊन सांगतात ज्ञानोबा, देवा, अरे बाबा, आमचा प्राण देखील जेवढा आम्हाला आवडत नाही तेवढं तू आम्हाला आवडतो. अशी जी आहे ती निष्काम रीतीने जी देवावर माया करतात. देवावर म्हटलेलं आहे, अवघी देवावरी माया महत्वाचा शब्द आहे. कोणत्या देवावर माया असणाऱ्याला शंका निर्माण होती, जगाच्या पाठीवर काही एक देव आहेत का? हा, कारण पूर्ण अभंगाचा जर का विचार केला तर कोणत्या देवावर माया असणाऱ्याला वैष्णव म्हणावं तुकोबारांनी कुठं या अभंगामध्ये सांगितलं नाही. मग कोणत्या देवावर माया? कारण देव अनेक प्रकारचे, काही केलेले देव आहेत, काही झालेले देव आहेत, काही स्वयंभू देव आहे. केलेले देव म्हणजे उभं खेडगाव असतं, कोणी तर उठायचं, एखादा दोंडा मांडायचा आणि त्याला शेंदूर फासायचा, नारळ फोडायचा, उदबत्ती लावायची, फुलं व्हायची, दर्शन करायचं. मागच्या येणाऱ्याला वाटते की कुठलं तर देवत आहे, ती बी डोकं टेकवत आणि मुडं निवडून शेंदरी हेंदरी दैवती कोणती पूजी होती खेते, आपल्या पोटाची रडतीन मागती शिते अवदान, असं त्यांचं वर्णन केलं. ही केलेले देव, झालेले देव म्हणजे शतमक संपत्ती स्वर्गीची, म्हणती संसारी जन्मीची, यज्ञाधिक कर्म कीजी, मग स्वर्ग सुख भोगीची मनोहर. इंद्रदेव, ब्रह्मदेव, ही जी काही स्वर्गातली देव देवता ही सगळे झालेले देव आहेत. 100 वेळा आपल्यालाही इंद्र होता येतं, ब्रह्मदेव होता येतं. कसं व्हायचं, 100 वेळा सलग ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला घ्यायचं, 100 अश्वमेध यज्ञ करायचं, जाऊन इंद्राच्या खुर्चीवर जाऊन बसायचं. इंद्रदेव, ब्रह्मदेव, पण त्याला तशा पद्धतीने यज्ञ करावं लागतं, तेवढं आयुष्य लागतं की काही सांगायला ना ऐकायला सोपं आहे बुवा, तिला अवघड काम आहे. हे झालेले देव. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे स्वयंभू देव, की ज्या देवाला कोणी घडवलं नाही, ज्या देवाला कोणी बसवलं नाही, असा देव म्हणजे पुंडलिकाला भेटावं. नाही घडविलं नाही पैसविला, पुंडलिकाला भेटावया. माय बापाची सेवा तिने केली सबळ, म्हणून घनलीळ आतुडाला. याला कोणी घडवलंय, कोणी बसवलंय पांडुरंगाला, कोणी त्याची मूर्ती स्थापना केली का, काही मूर्ती स्थापनेचं कीर्तन केलंय का, मूर्ती स्थापनेसाठी काही यत्न केलं? नाही नाही नाही, पुंडलिकाला भेट. पुंडलिक रायानं देवाला उभं केलेला, असा सगळ्या देवांचा राजा बळिया माझा पंढरी
सगळ्या देवांचा देव इंद्र चंद्र महेंद्र आतीची पूजिती तो म्हणजे विटेवरचा पांडुरंग परमात्मा आहे. अनेक देव असतील पण सगळ्या देवाचा देव म्हणजे पांडुरंग परमात्मा. वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत महात्मे होऊन गेले निवृत्तीनाथ महाराजांपासून ते निळोबरापर्यंत जी वारकरी संतांची मालिका सांगितली जाते या सर्व संतांनी कुठल्या देवाचा उदो 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 जर का केला असेल तर तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा. पांडुरंगाशिवाय त्यांना दुसरा देवच प्रमाण नाही बुवा. तुकाराम महाराज म्हणतात इतर देवाला देव म्हणायला आम्हाला लाज वाटते. लाज नुसती नाही बहुलाज वाटी चित्ता आणि का ती देव म्हणतात. नामदेवरायचा तीर्थावळीचा प्रसंग पहा. ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत नामदेव महाराज तीर्थयात्रेला चालले त्यावेळी ज्या देवापुढे डोकं टेकवण्याचा योग यायचा नामदेवाने त्या देवाचं नाव घ्यायचं नाही. मग पांडुरंगे म्हणायचं डोकं टेकवं. तीर्थयात्रेला गेल्यावर तीर्थ स्नान करण्याचा योग आला तर नामदेवरायांनी त्या तीर्थाचं नाव घेऊन बुडी नाही मारायची. मग चंद्रभागे म्हणायचं बुडी. त्याला एकवेद भक्ती म्हणतात. अन्य देव प्रमाण नाही. त्या ते म्हणता देव लाजे माझी मन ती कष्ट दारुण कवना सांगू. असा सर्व भावानी संतांना देव कुठला प्रमाण असेल तर तो म्हणजे पांडुरंग परमात्मा. आता बोलण्यासारखं भरपूर आहे बरं का. ही वरचे सूर्यनारायण महाराज लागले तापायला त्यामुळं काही जास्ती लांबवणं योग्य नाही. महाराज सांगतात की बाबा देव वैष्णवांना कोणता प्रमाण आहे तर सर्व भावी एक विठ्ठलाची प्रमाण. विठ्ठलाशिवाय दुसरा देव प्रमाण नाही. म्हणून नाही अनेक प्रमाण धन धन तृण जन. त्या देवावर माया करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी प्रमाण नाहीत. तन धन तृण जन. जन धन आणि तृण जन शरीर. तन म्हणजे शरीर, जन म्हणजे लोक आणि धन हे सगळं तृण म्हणजे गवतं समान वाटतं बुवा. शरीरालाही किंमत दिली नाही बुवा संतांनी. देवाची भक्ती करत असताना कबीर महाराजांच्या जीवनातला प्रसंग पहा. कबीर महाराज रस्त्याने जात होते. जात असताना मुखानं नामचिंतन चालू आहे आणि एक जे आहे ते कुत्रं आलं. कुत्रं पिंढरी फोडली महाराजांची. मांस बाहेर आलं. रक्त बंबाळ पाय झाला. सगळं रक्त पायातून पिंढरीतून वाहू लागलं. महाराजांचं लक्ष नाही. पुढे चिंतन करत तसं चालले होते. लोकांनी महाराजांना सांगितलं महाराज जरा पायाकडे बघा. ते ढेंडाळ बाहेर आलं सगळं त्या मांसाचं. रक्त व्हायला लागलं. कुत्र्याने पिंढरी फोडली. महाराजांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं. कबीर महाराज म्हणतात कुत्ता जाणे चमडा जाणे. याला म्हणतात तन प्रमाण नाही, शरीर प्रमाण नाही, धन प्रमाण नाही. कालच महाराजांची बीज झाली. चरित्र ऐकलं असेल तुकोबारांचं. छत्रपतींनी नजरानं पाठवलं बुवा पण तुमचे येडवित्त धन हे मृत्तिके समान. धन प्रमाण नाही. जन म्हणजे जगातली लोक हे दोन्हीकडनं बोलणारे असणारे लोक. त्यामुळं जगही प्रमाण नाही. चांगलं झालं की म्हणे मग पट्ट्या वाता म्हणून झालं आणि वाईट झाली हा मग आम्ही म्हणलो ते असं काय. लोक असे असतात व दोन्हीकडनं बोलणारे असतात.
एखादा मनुष्य असतो, तुकोबारांनी गोड उदाहरण दिलेत, आता सगळं सांगत बसत नाही. एखाद्या मनुष्याला ते बोलायची सवय आली की बडबड 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 करते, लोक त्याला बी नाव ठेवते. जे कमी बोलते त्याला बी नाव ठेवते. जास्ती बोलणाऱ्या लोक मध्ये हे लय वाचाळ आहे म्हणते, लय बडबड करते. आणि एखादा मनुष्य मित भाषा असतो, कमी बोलतो, लोक त्याला बी नाव ठेवते, त्याला म्हणते ही लय गरीबी, लवकर बोलत नाही. महाराजांनी दिलेलं उदाहरण गाथ्यातलं, माझ्या पदरचं नाही. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गरवी, अशा अनेक उदाहरण दिलेले आहेत. शेवट तुकाराम महाराजांनी शेरा मारला, तुका म्हणे आईसी, तुका म्हणे आता ऐकावी वचन, आणि त्याजून या जन भक्ती करा. लोकांच्या अशी जात आहे, त्यामुळे लोकांच्या नादी लावू नका, देवाची सेवा करा. नावडे जन धन माता पिता, ही सगळी गोष्टी प्रमाण नाहीत. अजून या वैष्णवांची काय लक्षण आहे? पडता जडभारी नियमानंडळी निर्धारी वैष्णव आपल्या नियमाला कट्टर असतात. बुवा काय बी येऊ द्या, कोरोना येऊ द्या, नाही तर कोरोनाचा बाप येऊ द्या, आमचे नियम बंद पडणार नाही. आमची सेवा धार अखंडित ओघत आली याला नित्य पाण्याची धार जशी अखंड व्हावी, तशी सेवेची धार. कोणी काही करो, कोणी काही करून कसलं बी संकट होतं का वडे जीव गेला धैला तो देऊ भाव शुद्ध दिघावा द्वारावो पांडुरंगी दृढवाव जरी हे आकाशवर पडो पायी ब्रह्मगोळ गंगा जाई पडवानळ त्रिभुवन खाय परी मी तुझी वास पाहिला विठोबा. काही होते, आम्ही आमचे नियम सोडणार नाही. पडता जड भारी नियमांटळी निर्धारी. वैष्णवांचे नियम कोणते? पंढरीची वारी करणं वारकऱ्याचा नियम आहे, नामचिंतन करणं वारकऱ्याचा नियम आहे, ज्ञानेश्वरी वाचणं वारकऱ्याचा नियम आहे, हा एकादशीचा उपवास करणं वारकऱ्याचा नियम आहे. बुवा लोक एकादशीला अन्न शिजवतात घरात, शिजवू नका, चांगलं नाही. एकादशीला अन्न खाचाल तर ते अन्न नाही, ती विष्ट आहे, ती बी माणसाची नव कुत्र्याची विष्ट आहे. माझे शब्द नाही, महाराजांचे शब्द. एकादशीचा अन्नपान हे नर करती भोजन श्वान विष्टे समान नागम जनती. एकादशीला अन्न निषिद्ध सांगितलेलं का निषिद्ध सांगितलंय? जगामध्ये जेवढी काही म्हणून पाप आहेत, किती पाप आहेत? 3.5 कोटी पाप सांगितली शास्त्रानं. ही सगळी पाप एकादशीच्या दिवशी अन्नात वास्तव्य करतात, अन्नाचा आश्रय घेऊन राहतात. आणि तेच अन्न जर का आपण खाल्लं तर तेवढी 3.5 कोटी पाप आपल्याला लागतात. खायचं असं तर खुशाल खावं. त्यामुळं अन्न एकादशीला निषेध आहे, अन्न एकादशीला खाऊ नये. मग काय खायचं? फराळाच्या मिशी जणी घेशी, उपवास करा, उपवासाचं काय असेल ते खावा. ते उपवास बी आता सोपा नाही बा, पोटभर झाला उपवास करायचं काय लय अवघड आहे का बा? उपवासाचं काही वेपर्स आहे, खजूर पेंड आहे, शेंगदाणे आहे, गोळ आहे. आमच्या पंढरीला तर उपवासाची भेळ मिळते, भेळ उपवासाची बरं का, ती ह्याची नाही, बिन उपवासाची नाही. सांगायचं तात्पर्य काय, खाऊन खाऊन मर, दिवसभर चर, पण एकादशी कर. एकादशी करावी, वारकऱ्याचा नियम पडता जड भारी. आता विस्तृत सांगत नामदेवराच्या जीवनातला प्रसंग आहे. नामदेवरांच्या घरी एकादशीच्या दिवशी देव आला आणि अन्न मागायला लागला. नामदेवराच्या दारात देवानं जीव सोडला पण अन्न दिलं नाही. पडता जड भारी नियमानं टळी निर्धारी. अशा लक्षणांनी युक्त असणारी वैष्णव तुकोबराय सांगतात, तुका म्हणी याती तयाती भलती, कोणत्याही यातीमध्ये असो, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हायसा वेदशास्त्री म्हणून तुका म्हणी याती तयाती भलती, नाही अनेक प्रमाण तन धन तृण ज्ञानेश्वर. नाही अनेक प्रमाण तन
धन दृढ आता अवकाश सेवा झालेली सेवा पंढरा ज्ञानोबा तुकोबरा नामदेव आदी करून सर्व संतांच्या चरणावर समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. बोलण्यासारखं भरपूर आहे महाराज. कसं असतं, वेळेचं भान ठेवलं पाहिजे वाक्यानं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, प्रत्येकाच्या अंगातून घामाच्या धारा व्हायला लागले. त्यामुळं जास्ती काही वेळ न घेता या ठिकाणी सेवेला ज्या मातोश्रींचा असणारा पूर्ण प्रथम वर्ष श्राद्ध आहे त्या या कैलासवासी या वस्तीवरच्या सुवर्णा संजय मांजरे त्यांच्या परिवाराने या ठिकाणी हे वर्ष श्राद्ध केलेलं आहे. त्याबद्दलही बोलण्यासारखं भरपूर आहे. आपलं जे कुटुंबातले व्यक्ती असतात त्यांचं श्राद्ध करणं हे आपल्या कुटुंबातल्या लोकांचं कर्तव्य बुवा. वर्षातले 3 दिवस हे त्यांच्या हक्काचे दिवस असतात. आई वडील असं असतं, जिथं जातं दैवत आहे. जोपर्यंत आपली संस्कृती खूप श्रेष्ठ आहे जगाच्या पाठीवर. का श्रेष्ठ आहे? जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा सांगितलेलीच आहे. पण गेल्यानंतर सुद्धा त्यांचं स्मरण केलं पाहिजे, रोज केलंच पाहिजे. पण कमीत कमी वर्षातनं 3 दिवस त्यांचं स्मरण हे अगदी आठवणीनं केलं पाहिजे. कोणते 3 दिवस? ज्या दिवशी गेली ती तिथी आणि पितृपंधरवड्यातली असणारी तिथी आणि 3रा दिवस म्हणजे अक्षय तृतीया, वैशाख शुद्ध तृतीया. 3 दिवस म्हणजे त्यांच्या हक्काचे दिवस असतात. दारातून उभारलेले असतात. भर दुपारी 12 वाजता अपराह्न काळाला आणि त्यांना त्यावेळेस गोग्रास ब्राह्मणाला द्यायचे, सीधा पाणी दान दक्षिणा देणं, वारकरी जीव घालणं, त्यांच्या नावानं तर्पण करणं हे शास्त्र आहे आपलं. हे जे आहे ते आता याच्यात शंका वगैरे घेणारे लोक लय नास्तिक असतात. ते बोललो असो पण आता वेळ नाही. आणि मग असे हे त्यांच्या हक्काचे दिवस आहेत. त्या दिवशी हे स्मरण त्यांचं केलंच पाहिजे. आणि जर का काही त्यांचं स्मरण नाही झालं, काही जे आहे ते समाजामध्ये असे लोक असतात बुवा, पण तसं नाही महाराज. त्यांचं स्मरण हे केलंच पाहिजे. आपली संस्कृती, आपला धर्म आहे तो. तुकाराम महाराज सांगतात, जर का स्मरण नाही केलं तहा कटा त्यांची करीती पितर, वंशी दुराचार पुत्र जायशी गुळी पुत्र होती, उडविती पूर्वजा तुकामणी काळ, पोळा लाविला विठाळ. आशीर्वाद द्यायचे ऐवजी शाप देऊन निघून जातात. त्यांचं काय बिघडत नाही, पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांचं स्मरण केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. त्यांचं काय असेल ते पोळीचा कुळ धर्म अवश्य पाळावा आणि सर्वता न करावा. अनाचार जी काही धर्म आपला चालत आलेला, जी संस्कृती आहे, वाडवडिलांनी जी काही शिकवून ठेवलेलं आहे ते अवश्य वर्षानुवर्ष ती परंपरा जपली पाहिजे. आपलं कर्तव्य. या सत्सद विवेक बुद्धीनं या ठिकाणी या मातोश्रींचंही या परिवारानं जे आहे ते प्रथम वर्ष श्राद्ध केलेलं आहे. झालेली सेवा त्यांच्या ठिकाणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. एक वेळ मोठ्या प्रेमानं नामदेवांचं भजन करा. लागून या पाया विनवितो हरी हरी बोला नामदेव जना. Hare
वगैरे काही करायचं नाही, उठायचं नाही, काही नाही. निळामणी स्वरूप सिद्धी Hare
देवाच्या मूर्तीला जेवायला घालणारे भावनिष्ठ, दासी जनाबाईचे गुरुबंधू एकनिष्ठ, विठ्ठल नामी ज्यांचे जडले चित्त, म्हणून तर एकाच वेळी एकाच कुटुंबातील 14 जण झाले मुक्त, असे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडीवाळ भक्त या नामदेव महाराजांच्या वंशातील 17वे वंशज हरिभक्तीपरायण गुरुवर्य आदरणीय वंदनीय मुरारी महाराज नामदास यांनी वैष्णव तो जया अवघी देवावरी माया या तुकोबारायाच्या वेदांताच्या वचनावरती गोड अशा पद्धतीनं भक्त कोणाला म्हणावं ज्याची माया भगवंतावरती असते याचं सुंदर आणि गोड असं विवेचन साच आणि मवाळ मितोली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची अतिशय सुंदर समर्पक वारकरी संप्रदायाला शोभेल साजेल अशा पद्धतीची सेवा या ठिकाणी वैकुंठवासी सुवर्ण संजय मांजरे यांच्या पवित्र तीर्थावरती समर्पित केली, त्याबद्दल मांजरे परिवाराच्या वतीनं आणि समस्त होळे गावकऱ्यांच्या वतीनं महाराजांचं कोटी 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 धन्यवाद. नामदेव महाराजांचे वंशज घराला येणं हेच सगळ्यात मोठं असणारं त्या ठिकाणी पुण्याची गोष्ट आहे, म्हणून त्यांच्यासारखीची सेवा या ठिकाणी घडली, म्हणून परत एकदा सर्वांच्या वतीनं महाराजांचं मनपूर्वक आभार मानतो. हा मांजरे परिवार म्हणजे वारकरी संप्रदायातील परिवार. या कुटुंबाचे जावई हरिभक्तीपरायण आमचे अक्षयजी महाराज शेळके त्यांचे असणारे चिरंजीवही मृदुंगाचार्य आहेत. संपूर्ण वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा घेतलेला आणि म्हणून त्यांच्यावरती प्रेम करणारे महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार, नामवंत मृदुंगाचार्य, गायनाचार्य, विनेकरी, टाळकरी मंडळी, गावातील सोतू सज्जन सर्व असणारे त्या ठिकाणी मंडळी, पै पाहुणे आणि असणारे सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आणि या कार्यक्रमाला गोड असे असणारे आपल्या उपस्थितीनं कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल महाराजांच्या आणि मांजरे परिवाराच्या वतीनं सर्वांचं ऋण व्यक्त करतो. टाळकरी भरपूर असल्यामुळं, वेळ कमी असल्यामुळं बरेच गायनाचार्य आहेत, पण सर्वांना चाली देता आल्या नाहीत. त्यामुळं आपल्या सर्वांना जर काही मनाला दुःख खेद आला असेल त्याबद्दलही आपल्या सर्वांची माफी मागतो आणि पुढील कार्यक्रमासाठी परवानगी देतो.
तुझ्या सुखा